सातारा लोकसभेचे महायुतीचे उमेदवार श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले हे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार असून महायुतीच्या रॅलीचे अत्यंत नेटके नियोजन करण्यात आले आहे। सकाळी 11:50 गांधी मैदान राजवाडा येथून या महारॅलीला सुरुवात होईल। याचबरोबर दुपारी 1:15 मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचे हेलिपॅडवर आगमन होणार आहे। याचबरोबर 1:25 हे उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्री हे सर्वजण या रॅलीमध्ये सहभाग घेतील आणि दुपारी 1:30 खासदार उदयनराजे भोसले यांचे भाषण होणार आहे। यासह उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं भाषण, यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं भाषण आणि यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भाषण होणार आहे। दुपारी 1:10 खासदार उदयनराजे भोसले यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना होणार आहेत। याचबरोबर 2:15 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पालकमंत्री शंभूराज देसाई, माजी मंत्री सदाभाऊ खोत, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मकरंद पाटील, आमदार जयकुमार गोरे, आमदार महेश शिंदे तसेच महायुतीचे नेते यांच्या समवेत खासदार उदयनराजे भोसले आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे। यानंतर रॅलीची सांगता होणार आहे।